29 महापालिकांची निवडणूक अर्ज मागे घेण्याची मुदत संपली आहे। आज निवडणूक चिन्ह आणि अंतिम उमेदवार यादी जाहीर होणार आहे। पालिकेच्या प्रचारालाही आजपासून खऱ्या अर्थाने सुरुवात होतीये। आजपासून राज्यभरात प्रचार रॅली, प्रचार सभांचा धडाका पाहायला मिळेल। अनेक ठिकाणी स्थानिक नेते, प्रमुख नेत्यांच्या सभा देखील होणार आहेत। या संदर्भात आपण अधिक अपडेट घेऊयात आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार यांच्याकडून। ज्ञानेश्वर, आजपासून खऱ्या अर्थाने प्रचाराला सुरुवात होती। अनेक ठिकाणी सभांचं आयोजन करण्यात आलं, अनेक ठिकाणी रॅली काढण्यात येईल। काय अधिकची अपडेट? अगदीच आज सर्वच प्रमुख नेते जे आहेत ते आजपासून खऱ्या अर्थाने प्रचाराचं जे आहे ते मुहूर्त साधणार आहे। अगदीच आपण बघितल्याप्रमाणे की काल उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत असल्यामुळे जे आहे ते आज जे अपक्ष उमेदवार असतील त्यांना जे आहे ते एकूणच चिन्ह वाटप केले जाणार आहे। त्यामुळे आपापल्या निवडीनुसार जे त्यांना जे निवड दिली आहे त्यानुसार जे चिन्ह त्यांना मिळणार आहे। त्यानंतर खऱ्या अर्थाने जे आहे ते प्रचाराला वेग येईल। कमी कालावधीमध्ये अधिकांश लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी जे आहे ते प्रचार साहित्य खरेदी करण्यासाठी देखील आजपासून जे आहे ते लगभग जे आहे ते पाहायला मिळणार आहे। त्यामुळे एकंदरीत शैली असतील, झेंडे असतील किंवा वेगवेगळे डिजिटल साहित्य जे आहे ते बाजारामध्ये सामग्री सध्याला जे आहे ते प्रचार साहित्यासाठी उपलब्ध झाले आणि ते सगळे वापरून जे आहे ते कशा पद्धतीने प्रचार करून मतदारांना जे आहे ते आपल्याकडे आकर्षित करता येतील या पद्धतीने सर्वच उमेदवार जे आहे ते प्रयत्न करताना एकंदरीत पाहायला मिळणार आहे। एकंदरीत जे राष्ट्रीय पक्ष आहेत त्यांना अगोदरपासून त्यांनी जे आहे ते आपल्या सगळ्या प्रचार साहित्याची तयारी एकंदरीत करून ठेवली होती। मात्र अपक्ष उमेदवार जे आहे ते त्यांना खऱ्या अर्थाने आज त्यांना कोणतं चिन्ह मिळणार हे निश्चित होणार आहे। त्यानंतर खऱ्या अर्थाने त्यांचं जे आहे ते प्रचाराला सुरुवात होणार आहे। मात्र आणि राज्यातील अनेक बडे नेते जे आहेत ते आजपासून जे आहे ते त्यांनी प्रचाराचा नारा जे आहे ते फोडायला सुरुवात करणार आहे। मुख्यमंत्री असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री असतील यांच्या माध्यमातून देखील जे आहे ते आजपासून प्रचार रॅली, सभा जे आहे ते राज्यामध्ये पार पडणार आहे। त्यामुळे नक्कीच जे आहे ते आजपासून महापालिका निवडणुकीला जे आहे ते प्रचाराला मुहूर्त मिळाला असं म्हणावं लागेल। जी, निश्चितच ज्ञानेश्वर, धन्यवाद आपण दिलेल्या या अपडेट संदर्भात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।